हरिओम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मासिक पाळी जेव्हा सुरू होते, साधारणपणे 12व्या-13व्या वर्षी वगैरे सुरू होते। आजकाल याचं प्रमाण थोडंसं अलीकडे आलेलं आहे, म्हणजे अगदी 11 वर्षाच्या 10-11 वर्षाच्या मुलींनाही आपण मासिक पाळी सुरू झालेली बघतो। पण मासिक पाळी सुरू झाल्यानंतर ही नियमितपणे येणे, 21 ते 25 दिवसाच्या अंतराने दर महिन्याला पाळी येणे, 4 ते 5 दिवस नियमितपणे रक्तस्राव होणे, हे अगदी नैसर्गिक आहे। आणि ह्याच्यामध्ये जर हे नियमित येत असेल, नियमित पाळी येत असेल, दर महिन्याला येत असेल, रक्तस्राव अगदी 4 ते 5 दिवस होत असेल, तर हे अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण हे नैसर्गिक आहे ही क्रिया। पण बऱ्याच जणांना काय होतं की ही पाळी येताना त्रास होतो, म्हणजे कंबर दुखते, पाठ दुखते किंवा पोट दुखतं, तर हे मात्र नैसर्गिक नाहीये। तर ह्याची काय कारणं आहेत हे पण आपल्याला बघता येईल। त्याच्यानंतर अनियमित पाळी येते, म्हणजे अगदी जी काही सायकल असली पाहिजे, 21 ते 25 दिवसांनी पाळी आली पाहिजे दर महिन्याला, ती येत नाही। 1-1.5 महिना, कधी कधी 2 महिने, 2.5 महिने एवढा अंतरमध्ये जातं। तर ही अनियमित पाळी येणं हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे। त्याच्यानंतर पाळीच्या दिवसांमध्ये कमी रक्तस्राव होणं, म्हणजे 1 ते 2 दिवसच होतो आणि नंतर बंद होतो। किंवा कधी कधी असं होतं की 4 ते 5 दिवस होणारा रक्तस्राव अजूनही बरेच दिवस चालू राहतो, फ्लो पण त्याचा जास्त असतो, आणि हा पण एक प्रॉब्लेम आहे। तर हे सगळे मासिक पाळीच्या येणाऱ्या समस्या आहेत, तर त्याच्यावरती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत। पण आज आपण बघणार आहोत की मासिक पाळीमध्ये रक्तस्राव कमी होतो, आणि ही एक मोठी समस्या आहे। तर त्याच्यावर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हा रक्तस्राव कमी का होतो आणि याच्यावर काही घरगुती उपाय करता येतील का। तर नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे। तर हा जो रक्तस्राव कमी होतो, तर ह्याला बरीचशी कारणं असतात। त्यातली काही कारणं आज आपण बघूयात की काही कुपोषित असतात, काही मुली या कुपोषित असतात, अन्न व्यवस्थित, आहार जो घ्यायचा आहे तो व्यवस्थित घेतला जात नाही, कुपोषण असतं, आणि त्यामुळे सुद्धा रक्तस्राव हा कमी होतो। कधी कधी ॲनेमिया असतो, म्हणजे काय, रक्त कमी असतं शरीरामध्ये। रक्त कमी असल्यामुळे सुद्धा 1-2 दिवसच रक्तस्राव होतो आणि नंतर होत नाही, हे पण एक कारण असतं। कधी कधी हार्मोनल इम्बॅलन्स असतो, म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे एंडोक्राइन ग्लँड्स मधून सिक्रीट होणारे जे स्राव आहेत, तर हे ह्यांच्यामध्ये समतोल नसतो, हे कारण त्याच्या पाठीमागे असतं। त्याच्यानंतर अजून एक कारण असतं की कॅल्शियमची कमी असते। बऱ्याचदा अनियमित पाळी असेल, रक्तस्राव कमी होत असेल, तर नक्की चेक करायचंय की कॅल्शियम किती आहे। कॅल्शियम कमी झाल्यामुळे सुद्धा रक्तस्राव कमी होऊ शकतो, किंवा मग आयर्नची सुद्धा कमी होऊ शकते, म्हणजे रक्ताची कमी होऊ शकते आणि मग रक्तस्राव कमी होऊ शकतो। त्याच्यानंतर PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणा त्याला, किंवा PCOS म्हणा, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज असं त्याला म्हटलं जातं। तर ह्या आजकाल मुलींमध्ये अगदी सर्रास दिसणारा प्रॉब्लेम आपण बघतो, आणि डॉक्टरही सांगतात की तुम्हाला PCOD आहे किंवा PCOS आहे म्हणून, कारण आत्ताची जी जीवनशैली आहे तर त्याच्यामुळे आलेला हा सिंड्रोम आहे। बदललेला आहार आणि बैठी जीवनशैली, अजिबात न करण्यात येणारा व्यायाम, याच्यामुळे सुद्धा पॉलिसिस्टिक ओव्हरी होते। तर असे विविध कारणं असतात, आणि त्याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे होणारा रक्तस्राव हा कमी होऊ शकतो, आणि पाळी सुद्धा अनियमित होऊ शकते, म्हणजे अगदी 2 महिन्यांनी, 2.5 महिन्यांनी येणे, आली तरी सुद्धा 1-2 दिवसच रक्तस्राव होणे, तर हे PCOD मुळे सुद्धा होऊ शकतं। तर अशी विविध कारणं ह्याला असतात। आज आपण बघूयात की रक्ताच्या कमीमुळे
म्हणजे आयर्न कमी आहे तुम्हाला आणि शिवाय कॅल्शियम कमी आहे, तर ह्याच्यामुळे जर तुम्हाला पाळीमध्ये 1-2 दिवसच रक्तस्राव होत असेल आणि ही अशुद्धी जी आहे ती पूर्णपणे नीट बाहेर पडत नसेल, त्यामुळे ओटीपोट फुगल्यासारखं वाटत असेल, जडजड वाटत असेल, तर मग आपल्याला काय बदल करता येतील तर ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर अनियमित पाळी येते PCODमुळे, तर त्याच्यासाठी सुद्धा योग्य जर तुम्ही व्यायाम केला, अगदी रेग्युलर बेसिक योग जरी केला, म्हणजे काही निवडक 1-4-5 आसनं, एखादं पुढे वाकणारं आसन, एखादं मागे वाकणारं आसन, एखादं पीळ देणारं म्हणजे ट्विस्टिंगचं आसन आणि एखादं आसन बॅलन्सिंगचं, एका पायावर उभं राहण्याचं असं आसन, अशी सगळी आसनं जर तुम्ही 2-2 मिनिटं जर केली, जे आसन दोन्ही बाजूकडून करणारं आहे ते दोन्ही बाजूला 2-2 मिनिट टिकवायचं आहे. जे एकाच बाजूनी करणारं आसन आहे, समजा पुढे वाकायचंय कमरेतून आणि पोटावर दाब येणारे असं जर आसन असेल तर हे 2च मिनिट टिकवायचं आहे. अशी जर एक 15 मिनिटाची जी आसनं आहेत ती जर डेली आपण केली, किंवा ही आसनं 1 दिवस आणि 1 दिवस 12 सूर्यनमस्कार, परत 1 दिवस आसनं 1 दिवस 12 सूर्यनमस्कार, असं जरी केलं तरी सुद्धा पाळी नियमित यायला पण तर मदत होणारच आहे. पण PCODचा जो प्रॉब्लेम आहे तो अगदी 3 महिन्यामध्ये पूर्णपणे जातो. म्हणजे अगदी आपण सोनोग्राफी केली तर आपल्याला दिसतं की ते जे काही सिस्ट आलेले आहेत ओव्हरीला ते निघून जातात. तर हे निश्चितपणे करायचं आहे. त्याच्यासाठी अगदी डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे असं काही सुचवलं असेल तरी ते करू नका. पहिल्यांदा हे करून बघा, नियमितपणे योगाभ्यास करा, 3 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येईल. आणि असे बरेच स्टुडंट माझ्याकडे आहेत की ज्यांना हा रिझल्ट मिळालेला आहे. 3 महिन्यात तुम्ही सोनोग्राफी करून तुम्हाला दिसेल की एकही सिस्ट तुमच्या ओव्हरीला नाही. तर हे करायचंय. त्याच्यानंतर कॅल्शियमची कमी असेल आणि आयर्नची कमी असेल तर ती भरून काढण्यासाठी आहारामध्ये बदल केले गेले पाहिजेत. म्हणजे काय काय आपण बदल करू शकू बघा, की काही बिया आहेत की ज्या तुम्ही रेग्युलर सेवन करा. पहिलं आहे ते म्हणजे जवस. तर जवस जे आहेत ते थोडेसे हलके भाजायचे आणि ते रोज दुपारच्या जेवणानंतर अर्धा किंवा 1 चमचा एवढे खायचे. अगदी आपण जशी बडीशेप खातो तसे हे खायचे. ह्यानी आपल्याला नियमित पाळी येण्यासाठी पण मदत होईल आणि रक्तस्राव व्यवस्थित 4 ते 5 दिवस होण्यासाठी पण उपयोग होईल. तर पहिलं आहे जवस. त्याच्यानंतर दुसरं बघूयात आपण सूर्यफुलाच्या बिया. ह्यांचा पण आपल्या आहारामध्ये उपयोग करायचा आहे. सकाळी जर तुम्ही दूध घेत असाल, इतर काही पेय घेत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा सूर्यफुलाच्या बिया टाकून जर आपण सेवन केल्या किंवा नुसत्या जरी सेवन केल्या तरी हरकत नाही. प्रत्येकाचं प्रमाण जे आहे ते प्रमाण पाहिजे. अतिरिक्त सेवन करायचं नाहीये कुठल्याही बियांचं. त्यामुळे अर्धा ते 1 चमचा एवढ्याच बिया घ्यायच्या आहेत आपल्याला सूर्यफुलाच्या. त्याच्यानंतर आपण बघूयात की तीळ अतिशय चांगला सोर्स आहे कॅल्शियमचा. आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये तिळाबद्दलची माहिती घेतलेली आहे. त्यामुळे रक्तस्राव ज्यांना कमी होतो पाळीच्या दिवसामध्ये त्यांनी रोज सकाळी एक छोटासा लाडू खायचा आहे तिळाचा. कारण त्याच्यामध्ये गूळ पण घातला जातो आणि गूळ हा आयर्नचा चांगला स्रोत आहे. त्याच्यानंतर गूळ हा पचनासाठी पण उपयोगी आहे. त्याच्यामुळे तीळ आणि गूळ याचा जो छोटा लाडू आहे तो रोज सकाळी एक खायचा आहे. त्याच्यामुळे सुद्धा ब्लिडिंग चांगलं 4 ते 5 दिवस व्यवस्थित होऊ शकतं. तर हे सगळे ज्या बिया आहेत त्यांचा वापर आपण घरी केला पाहिजे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे चिया सीड्स. चिया सीड्सची पण आपण गेल्या एका व्हिडिओमध्ये माहिती घेतली आहे. तुम्ही जर चिया सीड्स कशा वापरायच्या, किती वापरायच्या हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपला मागचा एखादा व्हिडिओ जो आपण ह्याच्यावर बनवलेला आहे चिया सीड्सवर, सब्जावर, तुळशीच्या बियांवर, तो नक्की बघा. म्हणजे तुम्हाला ह्याचा वापर कसा करायचा ते कळेल. आणि मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्राव होत असेल तर चिया सीड्स पण आपल्याला उपयोगी पडतात. तर त्या कशा घ्यायच्या ह्याच्या संबंधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तसा तुम्ही ते घ्यायला सुरुवात करा. तर हे आपण सगळ्या बघितल्या की ह्या बियांचा उपयोग होतो. त्याच्यानंतर दालचिनीचा चहा उपयोगी पडतो आपल्याला ब्लिडिंग चांगलं व्हायला. आल्याचा चहा उपयोगी पडतो आपल्याला याच्यासाठी.
तर असे बरेचसे आहेत की जे आपल्याला घरगुती उपचारांनी आपल्याला करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूयात की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या ज्या एंडोक्राइन ग्लँड्स आहेत, म्हणजे या अंतस्त्रावी ग्रंथी आहेत, जसं थायरॉइड आहे, पिट्युटरी ग्लँड आहे किंवा या ओव्हरी आहेत. त्याच्यानंतर शुगरचे ज्यांना प्रॉब्लेम येतात तो पॅन्क्रिया जो आहे, स्वादुपिंड, हा सुद्धा एक एंडोक्राइन, ही सुद्धा एक ग्लँड आहे. तर ह्या ज्या एंडोक्राइन ग्लँड्स आपल्या शरीरामध्ये आहेत, ज्याला मराठीमध्ये अंतस्त्रावी ग्रंथी असं म्हणतात, तर ह्यांचा जो स्त्राव आहे, तो जो स्त्रवतो तो नॉर्मल प्रमाणात असला तर आपल्याला अतिशय उत्तम कार्य करतो शरीरामध्ये. पण ह्यांचं स्त्रावांचं जे काही कमी जास्तपणा होतो तो आपल्या भावनांवर अवलंबून असतो. तर तेव्हा लक्षात घ्या की अति चिडचिड होणे, अति राग येणे किंवा काही गोष्टी मनाला लावून घेणे ह्या जर होत असतील किंवा मानसिक खूप ताण घेत असू, आपण कुठल्याही गोष्टीचा एक स्ट्रेस घेत असू, तर हे कमी केलं पाहिजे. कारण ह्या भावभावनांवरती आपले हे जे काही अंतस्रावी ग्रंथी आहेत त्या अवलंबून असतात. जशा आपल्या भावभावना मध्ये बदल होतो तशा आपल्या स्त्रावांवर पण बदल होतो. म्हणजे मग तो थायरॉइडसाठीचा TSH किंवा T3 T4चा स्त्राव असू दे किंवा आपल्या इन्सुलिनचा असू देत किंवा आता इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे काही स्त्राव आहेत, ह्यांच्या स्त्रावावर सुद्धा तुमच्या भावभावनांचा परिणाम होतो. आणि हे स्त्राव जर असंतुलित झाले तरी सुद्धा आपल्याला अनियमित पाळी येते किंवा पाळी आली तरी रक्तस्राव कमी होऊ शकतो. तर म्हणून आपण काय करायचंय की हे जे अंतस्रावी ग्रंथी आहेत यांचं कार्य चांगलं राहण्याकरता आपण मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. तर ध्यानधारणा ही शिकून घ्या आणि ती रोज करा. अगदी फार वेळ नाही जमलं तर एक 5 मिनिट 10 मिनिट रोज आपल्या स्वतःसाठी काढा. तर आपल्या या भावभावनांवर जर आपण आपलं नियंत्रण आणलं तर हे एंडोक्राइन ग्लँड्सचं जे काम आहे ते खूप चांगलं व्हायला मदत होईल. तर हा सगळा बदल जर आपण केला, नित्य नियमाने जर योग अभ्यास केला, तर आपल्या मासिक पाळीमध्ये येणारे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे रक्तस्राव कमी होणे किंवा अनियमित पाळी येणे, यासाठी आपल्याला योग फार मदत करतो. तुम्ही वेगळं काही करायची गरज नाही. तुम्ही 3 महिने नित्य नियमाने आसनं, सूर्यनमस्कार हे करत राहा. तुम्हाला 3 महिन्यात रिझल्ट जाणवेल. नुसतं मनाने नाही, मी तर म्हणेल की तुम्ही सोनोग्राफी करा आणि तुम्ही बघा, जाणून घ्या की 3 महिन्यात तुमचा PCODचा प्रॉब्लेम पूर्णपणे निघून जाईल. त्याच्यानंतर कॅल्शियम आणि आयर्न व्यवस्थित आहे का बघा, त्याच्या तपासण्या करून घ्या. सिरम कॅल्शियम म्हणून टेस्ट असते ती करून बघा, किंवा हाडांमधली डेन्सिटी चेक करण्याची जी टेस्ट असते ती करून बघा. कॅल्शियम कमी आहे का बघा, आयर्न कमी आहे का बघा. जर हे कमी असेल तर ते वाढवण्यासाठीचे प्रयोग पण करा. तुम्ही घरी जे काय आहारामध्ये बदल आहेत ते करा. कॅल्शियमचे खूप चांगले स्रोत मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहेत, जसं की पालक हा सुद्धा कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे पालक सूप घ्या, किंवा आपलं शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. त्यामुळे कॅल्शियमसाठी तुम्ही शेवग्याच्या शेंगांचं सूप घेऊ शकता. शेवग्याच्या शेंगा तुम्ही आमटीमध्ये घालून खाऊ शकता. नुसत्या शेवग्याच्या शेंगा ह्या सुद्धा मसाल्याचा करू शकतो आपण, त्या करा. किंवा मोरिंगोची पावडर मिळते आयुर्वेदामध्ये, ती तुम्ही पाण्याबरोबर घेऊ शकता. ही उष्ण असल्यामुळे मर्यादित घ्या. अर्धा चमचा, पाऊण चमचा किंवा 1 चमचा, ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाण घ्यायचं नाहीये एका दिवसाला. तर ह्या गरम आहेत शेंगा, किंवा मोरिंगाची पावडर ही सुद्धा गरम आहे, तर ती तुम्ही प्रमाणामध्ये घ्या. पालकाचं सूप घेऊ शकता, किंवा मखाना हा चांगला सोर्स आहे कॅल्शियमचा. राजगिरा, नाचणी, आठवड्यातून एकदा हे तुम्ही प्रकार करा. कॅल्शियमचं प्रमाण चांगलं झालं तर आयर्नचंही प्रमाण चांगलं होतं. कॅल्शियम कमी नाही आहे, व्यवस्थित आहे, फक्त आयर्न कमी आहे, तर तुम्ही बीट म्हणा, लाल माठ म्हणा, खजूर म्हणा, हे तुम्ही आहारामध्ये घ्या. म्हणजे तुमचं रक्त वाढण्यासाठी तुम्हाला मदत होईल. गूळ, अगदी थोडासा गूळ दुपारच्या जेवणानंतर खाणं तर आयर्न वाढण्यासाठी चांगलं आहे.
जेवणाचं पचन होण्यासाठी सुद्धा गुळ चांगला आहे, त्यामुळे थोडासा गुळाचा खडा आपण दुपारच्या जेवणानंतर खाऊ शकतो. तर रक्तवाढीसाठी आणि कॅल्शियम वाढीसाठी आपण घरगुती हे उपचार करू शकतो. हे करा. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या मासिक पाळीमधले कमी रक्तस्राव होण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते बिलकुल नीट झालेले आहेत. 4-5 दिवस व्यवस्थित रक्तस्राव होणार आहे. अनियमित पाळी असेल तर ती सुद्धा नियमित येण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. तर आपण त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे गेले काही व्हिडिओ पाहिले नसतील तर निश्चितपणे पहा. आवडले तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. मासिक पाळीच्या संदर्भात अजून काही विषय आपण 1-2 व्हिडिओमध्ये बघणार आहे की जास्त ब्लिडिंग होणे म्हणा किंवा व्हाईट डिस्चार्ज जाणे म्हणा, याच्यावर पण आपण 1-2 व्हिडिओ पुढचे आपण घेणार आहोत. तर निश्चितपणे येणारे व्हिडिओ सुद्धा बघा. नमस्कार.